आणि माझ्या मित्रांनी गोवा ट्रिप केली आणि ही ट्रिप करत असताना काही गोष्टी मनातल्या आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर मी बरेचशा तिकडच्या ठिकाणांची माहिती देत होतो, पोस्ट टाकत होतो। त्यावेळेस तुमच्या सगळ्यांचे मला खूप सारे मेसेज आले आणि खूप सारी इन्फॉर्मेशन विचारली। तर ओव्हरऑल ट्रिपची एक समरी म्हणून हा मी व्हिडिओ बनवतोय। तर ही गोव्याची ओव्हरऑल ट्रिप 8 दिवसांची होती, म्हणजे शनिवारी जाऊन आम्ही परतलो शनिवारीच। या ट्रिपची सुरुवात सकाळी 7 वाजता आम्ही पुण्याहून केली। पुण्याहून कोल्हापूर, कोल्हापूरहून गडिंग्लज, गडिंग्लजहून आंबोली घाट, आंबोली घाटातून सावंतवाडी आणि नंतर आम्ही पोहोचलो अरंबोल बीचला। आम्हाला जायचं होतं साऊथ गोव्याला पॅलेलेम बीचला, पण रात्रीचे जवळपास 8:30-9 वाजल्यामुळे आम्ही नॉर्थ गोव्याला स्टे करायचा विचार केला। आम्ही अरंबोल बीचला बीचच्याच जवळ एक छोटंसं हॉटेल घेऊन तिकडे स्टे केला। अरंबोल बीचला सकाळी फेरफटका मारून आम्ही साऊथ गोव्याकरता निघालो, कारण साऊथ गोव्याला मंडाला हाऊसला आमची बुकिंग होती। मंडाला हाऊस हे एक हॉस्टेल आहे, जिकडे आम्हाला 700 ते 800 रुपये पर पर्सन प्रमाणे रूम मिळाले। तर तुम्ही कोणत्याही हॉटेल्सची किंवा हॉस्टेलची जर बुकिंग करतात तर तिकडच्या सीझन्स नुसार त्या हॉटेलचे जे चार्जेस आहेत ते चेंज होत असतात। साऊथ गोव्यातले बीच खरंच खूप सुंदर आणि बघण्यासारखे आहेत आणि खूप शांतता असते। काबो दी रामा, पॅलेलियम बीच, बटरफ्लाय बीच हे खूप बघण्यासारखे। याच्यात सगळ्यात जास्त आवडीचं आणि ॲडव्हेंचर म्हणजे बटरफ्लाय बीच, जे आमच्या सगळ्यांचं आवडतंय। बटरफ्लाय बीचला जंगलातून तुम्ही सुंदर एक ट्रेल सुद्धा करू शकतात आणि बटरफ्लाय बीचला तुम्हाला जर ट्रेल करून जायचं नसेल तर त्यालाच अल्टरनेटिव्ह सुपर ॲडव्हेंचर ऑप्शन म्हणजे तिकडची ऑफ रोड सफारी। पर पर्सन तिकडे 500 रुपये घेतात आणि ही ऑफ रोड सफारी खूप धमाल आहे, म्हणजे आम्ही सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केला। ही ऑफ रोड सफारी तुम्हाला बटरफ्लायच्या पार्किंग पासून तर बटरफ्लाय बीचच्या तुम्हाला मेन पॉइंट पर्यंत येऊन सोडते। तिकडून तुम्हाला जवळपास एक 15 ते 20 मिनिटाचा जंगलातून सुंदर असा ट्रेक करायचा आहे आणि त्या 15 ते 20 मिनिटाच्या जंगल ट्रेल नंतर तुम्ही एका मस्त अशा पॉइंटवर येऊन पोहोचतात, जिकडे तुम्हाला सुंदर असा समुद्र किनारा बघायला मिळतो। त्याच्यामुळे जर तुम्ही साऊथ गोव्याचा प्लॅन करताय तर तुम्ही बटरफ्लाय बीचला नक्कीच जा। बटरफ्लाय बीच एक्सप्लोर केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही काबो दी रामाला गेलो। काबो दी रामा म्हणजे सुख। काबो दी रामा जो व्ह्यू पॉइंट आहे तो इतका सुंदर आहे की तुम्ही जर तिकडे बसलात ना, तुमची बिलकुल उठण्याची इच्छा होणार नाही। लांब लांब पसरलेला निळाशार समुद्र किनारा, त्याच्या आजूबाजूला सुंदर असे नारळाचे झाडं आणि मस्त शांत हवा, हे साऊथ गोव्यातले सगळे पॉइंट केले आणि तोपर्यंत आमचे 4 दिवस कंप्लीट झालेले होते। साऊथ गोव्यामध्ये मंडाला हाऊसच्या व्यतिरिक्त आम्ही अजून एका हॉस्टेलचं बुकिंग केलेलं, ज्याचं नाव आहे वूपर्स। तुम्ही साऊथ गोव्यामध्ये जर स्टे करता बघताय तर मंडाला हाऊस आणि वूपर्स हे तुमच्याकरता बेस्ट ऑप्शन असेल। वूपर्स मध्ये तुमची राहण्याची सोय तर होतेच, पण तिकडे त्यांचं स्वतःचं रेस्टॉरंट सुद्धा आहे। त्याच्यामुळे तिकडे तुम्ही मस्त ग्रुप बरोबर पार्टीज करू शकता, तुम्ही तिकडे चांगलं फूड एन्जॉय करू शकता। त्याच्यानंतर या सगळ्या दिवसांमध्ये आम्हाला फिश खायचे होते आणि साऊथ गोव्यामध्ये सगळ्यात बेस्ट फिश आम्हाला मिळाले ते म्हणजे बांदेकर हॉटेलला, ज्याचा रील मी सेपरेटली पोस्ट केलाय, तुम्ही तो जाऊन बघू शकता। तर तुम्हाला जर तिकडे सी फूड एन्जॉय करायचं असेल तर बांदेकर हॉटेलला एकदा नक्कीच व्हिजिट करा। साऊथ गोव्यातले हे सगळे पॉइंट फिरून झाल्यानंतर आम्ही परतलो नॉर्थ गोव्याला, पण यावेळेस आम्ही बागा बीचला गेलो। तुम्हाला जर पार्टीज किंवा क्लबिंग करायचं असेल ना, तर नॉर्थ गोव्याशिवाय बेस्ट ऑप्शन कोणताच नसेल। नॉर्थ गोव्यामध्ये तुम्ही जर रोमिओ लेनला गेलात तर तिकडे तुम्हाला बरेचसे क्लबिंगचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि हे सगळं आमचं गुरुवारपर्यंत संपलं। शुक्रवार उजाडला, आमच्यातल्या एका मित्राला आम्हाला ड्रॉप करायचं होतं एअरपोर्टला, त्याच्यामुळे आम्ही बागा बीचवरून एअरपोर्टला गेलो, त्याला ड्रॉप केलं। मित्राला ड्रॉप करून आम्हाला जायचं होतं मोरजिमला, पण मित्राचे कॉल्स असल्यामुळे आम्ही परत फिरलो ते म्हणजे अरंबोलला, कारण की एअरपोर्ट पासून अरंबोल जवळ होतं। अरंबोलला आलो आणि मोरजिमचा प्लॅन कॅन्सल झाला। अरंबोलला सगळ्यांनी दिवसभर रेस्ट केला, संध्याकाळी निवांत आम्ही बीचवर छान असा टाइम स्पेंड केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पुण्याला परतीचा प्रवास सुरू केला। तर ही होती ओव्हरऑल गोवा ट्रिपची समरी। याच्यात मी हॉस्टेलची इन्फॉर्मेशन दिलेली, ती तुम्ही नक्कीच जाऊन सर्च करा, तुम्हाला खरंच खूप आवडेल। आणि तुम्हाला हा रील कसा वाटला, किती इन्फॉर्मेटिव्ह वाटला मला कॉमेंटमध्ये कळवा। आणि हो, माझे कोणते प्लेसेस अजून राहिलेत किंवा कोणत्या प्लेसेसला मी जायला पाहिजे होतं ते सुद्धा कळवा। धन्यवाद।